नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी अतिशय अशी खुशखबर आलेली आहे. म्हणजेच की आता मकर संक्रांतीच्या सणाच्या या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आली आहे. म्हणजेच की त्यांना 2 हप्ते एकत्र मिळणार आहे. म्हणजेच की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं हप्त्याचं एकत्रितपणे वितरण करण्यासाठी प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्य शासनाच्या माध्यमातून 75,248 कोटी रुपयाच्या पूर्वी मागण्या या बजेट सादर करण्यात आलेल्या होत्या. अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेल्या त्यांना मंजुरी देखील मिळाली होती. म्हणजेच की आज वित्त विभागाच्या माध्यमातून 5 जानेवारी 2025 रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून पूर्वी मागणीद्वारे करण्यात आलेला आहे. हा निधी ज्या प्रमाणामध्ये जे काही मंजूर करण्यात आलेले होते त्या प्रमाणानुसार वितरण करायला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे 6,103 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मागणी करण्यात आलेला आहे. ज्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी आणि मार्च पर्यंत जे काही हप्ते होते ते वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे. म्हणजेच की नोव्हेंबर हप्त्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की यामध्ये फक्त 60 ते 65% महिलांच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. अद्यापही देखील यामध्ये पात्र असलेल्या बऱ्याच साऱ्या महिलांचं निधीच्या अभावी हप्ता वितरण करण्यात आलेला नव्हता. या थकीत असलेल्या महिला याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे जे काही मानधन आहे ते संक्रांतीपूर्वी वितरण करण्याची राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना पात्र बहिणींना संक्रांतीच्या सणापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हे दोन्ही हप्ते क्रेडिट केले जाणार आहे. म्हणजेच की आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वितरणाचा GR येईल. तो GR आल्यानंतर पुढे हप्त्याचं वितरण तारीख कन्फर्म झाल्यानंतर त्याबद्दलचा आपण अपडेट बघू. धन्यवाद.